वखार भागातील ड्रेनेज कामाच्या विलंबावर आमदार इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोकोचा इशारा, आयुक्त सत्यम गांधी यांचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन। मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील वखार भाग येथे ड्रेनेज लाईनचे प्रलंबित काम मागील 7 वर्षापासून अपूर्ण आहे। या कामाच्या विलंबामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे। नागरिकांच्या या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैगुरे यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता। आमदार इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन होणार होते। दरम्यान आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी स्वतः वखार भागाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। आयुक्तांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत लवकरात लवकर ड्रेनेज लाईनचे अपूर्ण काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले। मिरज भुयारी गटरचं काम चालू असताना दुर्भाग्याने एक घटना घडली आहे, ज्यामुळे जुना मिरजचा लाईन होता ते ब्लॉक झाला आणि त्यामुळे या एरियामध्ये पाणीचा थोडा साठवण झाला। मिरज भुयारी गटर योजनेचं वर्क ऑर्डर 2013 साली दिलं होतं, परंतु काही कारणाने ते काम कंप्लीट होऊ शकलं नाही। मागच्या 6 महिन्यापासून कामात गती आला, बरेच ठिकाणी काम वगैरे पण कंप्लीट झाला, पण पाऊस न थांबल्यामुळे कामाची गतीमध्ये बरेच इश्यूज येतात। आमचा असा प्रयत्न होता की ऑक्टोबर पर्यंत ही योजना कंप्लीट करायची आहे, परंतु आपल्याला पण माहित आहे की मागच्या 6 महिन्यापासून पाऊस थांबत नाही। पावसाळ्यात ड्रेनेजचं काम करणं, पर्टिक्युलरली इथे जसं 30 फीट 5 मीटर आणि 6 मीटर जवळपास डेप्थ आहे, रायझिंग मेनचा सर्वात मोस्ट क्रिटिकल एरिया आहे आणि ब्लॅक कॉटन सॉइल आहे, त्यामुळे थोडा अडचण निर्माण होत आहे। मागच्या काही दिवसात पाऊस पडल्यामुळे इथे थोडा माती वगैरे साचलं, त्यामुळे थोडा कामात अडचण आलेला आहे। आता आमदार साहेबांसोबत व्हिजिटमध्ये आमचा असा प्रयत्न आहे की पुढच्या 1.5 ते 2 महिना उन्हाळाच मिळाला, म्हणजे कुठलाही पाऊस वगैरे न पडताना दिवसभर आम्हाला ऊन मिळाला तर आम्ही पुढच्या 1 ते 2 महिन्यात काम कंप्लीट करू आणि हे रस्त्याचे काम सुरू करू। यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैगुरे, किरणभाई कांबळे, सुलेमान मुजावर, जनसुराज्यचे डॉक्टर पंकज मेहत्रे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष राधिका हारगे आणि मिरज शहराध्यक्ष ईश्वर जनवाडे उपस्थित होते। नगरोत्थानमधनं भुयारी गटारीचं काम आपलं सुरू होतं। शेवटच्या टप्प्यात काम आले, पण शेवटच्या टप्प्यात काम आलेले असताना थोडंसं नैसर्गिक आणि तांत्रिक काही अडचणी उद्भवल्या। एक तर जिथं हे काम आहे वखारबाग मिरजेतला हा एरिया, तिथं सगळे ब्लॅक सॉइल आहे, म्हणजे काळी माती आहे, पूर्ण आणि 30-30 फुटापर्यंत 38 फुटापर्यंत खाली काळी माती आहे आणि त्यामुळे काम करायला जाताना मग सातत्याने ते ढासळणं आणि पुन्हा पाऊस पडला तर मग 5-6 दिवस ते पाणी न निघणं, त्यामुळे या कामाला विलंब झालेला आहे। आणि एक नाही करत ह्या विलंब झाल्यामुळे त्याला लागून काही प्रश्न उद्भवलेले आहेत, जसं वेलचं काम आहे ते त्यात पाणी साचून जात आहे, तेही काढायचा प्रयत्न आता सुरू आहे। 150-150 मोटारी लावून त्यातलं पाणी उपसा करतोय आपण, जेणेकरून काय होऊ नये, कारण आजूबाजूचे नैसर्गिक जे स्रोत आहे पाण्याचे, बोरवेल वगैरे, त्यातही आता पाणी प्रदूषित व्हायला लागलं, त्यामुळं म्हणून ते गांभीर्याने घेऊन त्याचाही विषय हाताळण्यात आलेला आहे। परंतु निसर्गाने जर साथ दिली तर, शेवटी प्रशासन ही माणूस आहे, आपणही माणसं आहोत, शेवटी निसर्गाने साथ दिली तर हे काम मात्र ज्या दिवशी पाऊस थांबेल आणि पुढे पाऊस पडणार नाही तिथनं 1-1.5 महिन्याच्या पर्यंत एक चांगला बार चार्ट बनवून त्या पद्धतीनं आता कॅलेंडरनुसार काम करायचं असं आता ठरलेलं आहे। त्यानुसार एक संयुक्त बैठक सुद्धा बोलवण्याची सूचना मी माननीय आयुक्तांना दिलेली आहे की बाबा यात MJP सुद्धा आहे ऑब्झर्वेशनला, ह्या कंट्रोलिंगसाठी आमच्या महापालिकेचे विभाग आहेत, प्लस मक्तेदार आहेत, मक्तेदाराचे पोट मक्तेदार असतील, त्या सर्वांची एक संयुक्त बैठक बोलावून त्यात तांत्रिक आणि नैसर्गिक ज्या काही अडचणी आहेत त्याची चर्चा करून व्यवस्थितपणाने 1-1.5-2 महिन्यासाठीचा आराखडा पूर्ण तयार करून त्यानुसार आता ते अंमलबजावणीसाठी करायचं अशा सूचना मी दिलेल्या आहेत। त्यांच्या सूचना त्यांनी मान्यही केलेल्या आहेत, त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा आणि एकदा हा विषय सुटावा। कारण आता एवढं सगळं झालंय आणि शेवटच्या टप्प्यात येऊन आपण एक 5% अडकलोय, त्यामुळं हे 5% मात्र एकदमच फार क्रिटिकल प्रॉब्लेम आहेत की सगळ्यात महत्वाच्या 2 अडचणी, एक तर काळ्या मातीचा भाग हा आणि दुसरं निसर्गाची साथ। पावसाचा काही नियम नाही, आज बघतोय आपण की ह्या वर्षीचा पावसाळा आता नोव्हेंबर सुरू झाला तरी थांबत नाहीये, त्यामुळे एकदा पाऊस थांबावा लागेल, त्याशिवाय नैसर्गिक ही काय अडचण आहे ती काय मी असं आर्टिफिशियल आपण काय त्यात करू शकत नाही। पण निश्चितपणानं प्रशासन यासाठी दक्ष आहे। आपण पाहतात की माननीय आयुक्त साहेबांची ही 4थी व्हिजिट आहे या जागी, ते आले तेव्हापासून, आणि जे काही काम संत गतीने सुरू होतं ते माननीय आयुक्तांनी त्याला फार चांगली गती दिलेली आहे, पण गती देत देत शेवटचे क्षण आल्यानंतर आपल्याला हे नैसर्गिक अडचणीला तोंड द्यावं लागायला लागलं। नागरिकांनी तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली असून
विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आणि जे आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने जे निवेदन दिलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं की स्वतः येऊन या कामाची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आयुक्त साहेब आणि आमदार साहेबांनी जे याच्या अगोदर जे व्हिजिट केली होती ते काम चालू व्यवस्थित सुरळीत चालू होतं, परंतु निसर्गाने साथ दिली नाही म्हणून असं आयुक्त साहेबांनी सांगितले, आमदार साहेबांनी सांगितले. परंतु 6 वर्ष झालं हे काम आम्हाला त्रास होतोय की अजूनपर्यंत काम पूर्ण का झालं नाही. 5% जर काम पूर्ण होत नसेल तर ते आमचं दुर्दैव आहे. आणि आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की पावसाने जर साथ दिली तर 1-2 महिन्यात आपण हे काम पूर्ण करू असं आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये मी नागरिकांना सांगतो की आपण हे जे काम आहे पूर्ण केल्याशिवाय आपण स्वतः तर गप्प बसणारच नाही. कायम त्याचा पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही कायम काम करू असं बोलतो मी. प्रत्येक वेळा बोलला हो, ठेकेदाराची चूक आहे. काय आहे आता त्यांनी पावसाचं कारण घेतलंय आणि मातीचं कारण इथं घेतलेलं आहे. 32 आणि 30 फूट हे उकरल्यानंतर जे ढासळते. परंतु आमची वैयक्तिक मागणी आहे की 6 वर्ष झालं आपण या कामाकडे दुर्लक्षच केले असं मला वाटतंय. परंतु आयुक्त साहेबांनी आमदार साहेबांनी जे लक्ष घालून हे काम सुरळीत आणलेलं आहे त्याबद्दल मला तर वाटतं हे लवकरात लवकर काम होईल असं मला वाटतं. आणि साहेबांनी आता संयुक्त एक मिटिंग लावूया, सगळ्या ते ठेकेदार मेन आहेत त्यांची MGP परत आयुक्त साहेब यांच्या सगळ्यांची मिळून जे एक मिटिंग लावायचं म्हणून साहेबांनी सांगितलेलं आहे. त्या सगळ्यांच्या मिटिंगमुळे लवकरात लवकर काम होईल असं मला वाटतंय.